नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश कोठारी यांच्याबरोबर जो काल आणि परवा आपण संवाद साधलो होतो पुढे चालू ठेवणार आहोत या आधुनिक वाचायनाची. नमस्कार. नमस्कार. चला, धर्म आणि सेक्स यांचाही काही संबंध आहे आणि त्याच्यावरही तुम्ही लिहिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही सेमिनार्स मध्ये मांडलेला आहे. तर धर्माचा सेक्सशी काय संबंध आणि कलेचा सेक्सशी काय संबंध? धर्म आणि सेक्स वात्सायनच्या पहिला सूत्र आहे कामसूत्र मध्ये. धर्म अर्थ कामे भ्यो नमा, माने एब्सोल्यूट धर्म एंड अर्थ काम वो मोक्ष की बात करते हैं. और किसी भी धर्म सेक्सला वाईड आहे तर कोणी लिहिलेलं नाही. आपण एग्जाम्पल घेऊन या कुरान शरीफ, मुसलमान भाई की जो किताब है क्या खूब लिखा है, आदमी औरत का लिबास है और औरत आदमी का लिबास है. सेक्स एजुकेशन का बेहतरीन उदाहरण दिया. आपण हे पाहतो गीता प्रश्न कृष्ण डिक्लेअर प्रजनन चास्ती कंदर्भ, meaning thereby I am omnipresent and in the human body I am present with sexual desire, whether sexual desire or reproductive desire, both are interrelated. बोलाती आहे आणि ह्युमन मी कामेच्छा आपली हिंदू संस्कृतीवर तुम्ही बघा, हिंदू फिलॉसॉफीवर बघा, धर्म अर्थ काम आणि त्याच्यानंतर मोक्ष म्हणजे चार समजा. आपलं मंदिर तुम्ही नजर करा, खजुराहो, बेलूर, मोढेरा, कुठलाही मंदिर तुम्ही घेऊन घ्या, सगळे मंदिरचे आउटर वॉल्स मध्ये शिल्पकृती तुम्ही बघा, ते सगळा सेक्स एज्युकेशनचा एक प्रकार आहे. कारण की ते वेळेला बिफोर 200 years ago प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया संवादचे आपला असा डिस्कशन कुठे उपलब्ध नव्हता. मग सेक्स एज्युकेशनचा मीडियम कुठला होता? शिल्प, मंदिर. सगळे लोक मंदिरातून जात होते, तर ऑटोमॅटिक सेक्स एज्युकेशन सगळं. म्हणून सेक्स अधर्म आहे, पाप आहे, हीनता आहे, आता कुठेही नाही लिहिलेला. असा उद्देश आहे की सेक्स संसाराची आधारशिला आहे. आर्ट, लिटरेचर, सेक्स सगळे मध्ये त्याचा संबंध आहे. आजकाल तुम्ही गझल लोक ऐकत, फॅन्टॅस्टिक कोरिलेशन तुम्हाला मी दाखवतो. 2 लाईन आहे, त्याला एक शेर म्हणतो गझल. 2 व्यक्तीचे एक एन्काउंटर आहे, त्याला आपण एक अनुभव म्हणतो. असे कितीही शेर जमा केले तर गझलच्या रूपांतर होतात, आणि असा कितीही अनुभव झाले तर एक संबंधची सुरुवात. बरोबर. आणि गालिबनी हा खास लिहिलेला आहे कि बलाए जहां है गालिब उसकी हर बात, इशारत क्या, इबारत क्या, अदा क्या. और गालिब ये कह रहा है कि 3 गोष्ट गझल मध्ये पाहिजे, खास जरूरतची आहे. इशारत म्हणून इशारा, इबारत म्हणून कम्युनिकेशन, बातचीत जे आपण लोक करतात संवाद, आणि तिसरा अदा म्हणून स्टाईल, नखरे. तुम्ही मला विचारला तर माझी ब्रांच मध्ये ते जास्त जरूर. आणि गझल हॅज बीन रिटन ऑन एव्हरी आस्पेक्ट ऑफ सेक्शुअलिटी, वेदर इट इज मास्टरबेशन, होमोसेक्शुअलिटी, हेटेरोसेक्शुअलिटी. आणि हे सगळं एक चांगली गोष्टी आहे. त्याच्यात चित्रपट आहेत ना, चित्रपट आहे, प्रेमचे चित्र आहे. तुझं स्वतःचं कलेक्शन आहे ना प्रचंड. हा, प्रचंड नाही पण का आहे, कलेक्शन आहे. विच त्याच्यामध्ये एक कॉन्फरन्स केली होती, त्याच्यामध्ये सगळ्या राजपूत मोगल मिनिएचर्स आर्ट, पाश्चिमात्य पण आहे, ऑलवर ग्लोबल कलेक्शन होता. आणि त्याच्या रायटिंग सगळा मोलकराज आनंद लिहिला होता. आणि इट्स अ रेअर कलेक्शन. इरोटिक फिलाटेली आहे, इरोटिक स्टॅम्प्स, इरोटिक लव्ह लेटर. एक प्रेमपत्र होता 1804चा, ते त्याच्यामध्ये the boy has sent a blood-stained kisses to his girlfriend, आणि रक्ताची kisses पाठवली आहे. आणि ते 1804चे लव्ह लेटर मध्ये पुढे
हॉलंडसून लिहिलाय स्पेन वरती वाया पॅरिस आणि त्याच्यामध्ये ब्लड आजपर्यंत मौजूद आहे, टिकून आहे, की आम्ही तिकडे ठेवला होता. इट वेंट ऑन व्हेरी वेल. मग याच्यामध्ये काय आर्ट आहे, गझल्स आहे, म्युझिक आहे, ते सगळी आपली स्पेशल सेन्सला उत्तेजित करतात. आणि समज वाढवणारीच गोष्ट आहे. हा, समज वाढवणारी आहे आणि ते एन्झायटी कमी करतात आणि मानसिक उत्तेजना लावतात, नॅचरल उत्तेजना लावतात. आणि थोडी वय झाली त्याच्यानंतर मग आय एम टॉकिंग अबाउट द सिनियर सिटीजन, हे वस्तू स्वीकार मदतरूप होईल. त्याच्यावर मी येणार आहे. त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक प्रश्न राहिलेला. मला उत्तेजना देणारं आणि क्षमता देणारं असं औषध आहे असं जगभर मानलं आणि तो स्टेटस सिम्बॉल झाला होता काही काळ. भारतात जेव्हा वायग्रा येत नसे तेव्हा तो स्टेटस सिम्बॉल झाला होता आणि ते चोरून आणलं जायचं. आणि ते वायग्रा ही सर्वकालिक सर्व ठिकाणी चालणारी जादू आहे असं मानलं जातं. आजपर्यंत 8,000 पेशंटला वायग्रा दिले आणि मी इतका सांगू शकतो तुम्हाला की बराबर समजून हे गोळी दिली तर एक भयंकर आशीर्वाद रूप आहे. अगदी चांगली गोळी आहे. आपले देशमध्ये प्रत्येक मुंबई गावामध्ये एव्हरी इयर 4,000 ऍप्लिकेशन डिवोर्सची येते. त्याच्यामध्ये मोर दॅन 50% सेक्शुअल इनकॉम्पॅटिबिलिटी, सेक्शुअल प्रॉब्लेम साठी लोक डिवोर्स घेतात. त्याच्यामध्ये वायग्रा खूपच उपयोगी काम करू शकतात. 4 तबक्का असतात: कामेच्छा, इंद्रियमध्ये उत्तेजना, इंद्रियाचा टकाव आणि स्खलन अवस्था. वायग्रा इच्छा नाही वाढवत. जल्दी पतन होऊन जात असेल, शीघ्रस्खलन होऊन जातं, त्याच्यामध्ये फायदा नाही करतात. पण एक माणूस ती इंद्रियामध्ये 15%, 20% उत्तेजना आली त्याला ते 90% घेऊन जातात. आणि मेन प्रॉब्लेम काय असेल, इच्छा आली, इंद्रियामध्ये ताठरपणा आला आणि संभोग करायला गेला त्याच्या आधी नरमपणा आला. इंद्रिया ते टपवून शकतात, वायग्रा टपवून शकतात. हे उत्तम गोळ्या आहे. पण सर्वकालिक सर्वत्र वापरल्या नाही, असं नाही. त्याचा निषेध आहे. तुम्हाला ब्लड प्रेशर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रेट युक्त काय गोळ्या घेत असेल तर हे निषेध आहे. अल्फा ब्लॉकर्स घेत असेल तर हे गोळ्या तुम्ही घेऊन नाही शकत. पण ते गोळ्या बदलून तुम्ही दुसरी गोळ्या घेऊन मग परत वायग्रा घेऊन शकता. दुसरा, हे वायग्रा जी गोळ्या आहेत की त्याच्यामध्ये किंवा नॉसिया किंवा व्हॉमिटिंग असा होऊ शकतात, किंवा ब्ल्यू कलर असला तर तुम्हाला थोडा येलो दिसणार, येलोचा ब्लू दिसणार, पण अशी काही मोठी साईड इफेक्ट नाही. आणि मी कमीत कमी 200 लग्न बचवले. डिवोर्स 200 लग्न मी KEM हॉस्पिटलमध्ये बचवले. हे उत्तम औषध आहे. आणि मला असं वाटते की प्रौढावस्थामध्ये म्हणून एल्डरली मध्ये पण हे सेफ गोळ्या आहे. पण ते घेतल्यावर ऍडिक्शन अजिबात नाही. त्याची आता नुसता 4 तास असतात आणि त्याचा ऍडिक्शन नाही. आणि तुम्ही 1 महिन्यामध्ये 30 वेळ घेऊन शकता. 24 आवर्स मध्ये आम्ही एक गोळ्या 24 आवर्स मध्ये घेऊन शकतात. आणि देशी वायग्रा पण इतकीच उत्तम आहे जितकी विदेशी वायग्रा, काही फरक नाही. आणि वायग्रा आल्यानंतर असं वाटते की सेक्स हॅज नो एक्सपायरी डेट. पण आता त्याच्यात दुसरा मुद्दा आहे जो मग तुम्ही धर्मावर बोलताना म्हणालात की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर एक वय झाल्यानंतर आपल्याकडे असं मानलं जातं की आता ही गृहस्थाश्रम संपूर्ण वानप्रस्थाश्रमाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सेक्स हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. वर्ज्य म्हणजे असं जाहीर कोणी बोलत नाही आता वर्ज्य म्हणून, पण एकंदरीत सेक्स कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निवृत्तीपर असावा असं मानलं गेलेलं आहे. तर एक सायंटिस्ट म्हणून, एक डॉक्टर म्हणून आणि एक संपूर्ण शास्त्र, कला आणि सेक्सचा अभ्यासक म्हणून तुमचं स्वतःचं काय मत? पूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की वात्सायन ऋषी हो, त्याची वाणी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये सत्य राहा. वात्सायनचा पहिला नियम आहे हा सप्तती यौवना, म्हणून युथ इज अप टू 70 इयर्स. जवानी 70 वर्ष पर्यंत आहे. त्याच्यानंतर नाही, आता नाही, पण आहे. म्हणून सेक्स
आता तुम्ही मला सांगा डॉक्टर काय घ्यायला पाहिजे चांगली वस्तू झाली. व्हॉट एव्हर इज गुड फॉर द होल बॉडी, सगळ्या बॉडीसाठी जे चांगलं आहे ते सेक्ससाठी. से फॉर एक्झाम्पल एल्डरली इंडिव्हिज्युअल झाला तर आपण पुराण्या जमान्यामध्ये लोक उडद पाक खात होते गायचे घी मध्ये. कारण काय, उडद मध्ये टेस्टोस्टेरॉन मेल हॉर्मोन जास्त. गायच्या घी खतामुळे गायच्या घी कोलेस्ट्रॉल वाढवत नाही, नाही वाढत. गायच्या घी डोळ्यासाठी चांगला, गायच्या घी पित्त शामक, गायचा घी कब्ज नाही करत. आणि गायच्या घी भेसळा नाही, कारण जे ताकद बेल मध्ये आहे ते पाडेमध्ये नाही, असा चरक म्हणतो. चरकाने देऊन ठेवलं. The strength which the ox has got, the male buffalo does not have. That's why cows. पण जे आपण लिहिलेलं आहे that is all truth. पण या पार्श्वभूमीवर तुम्हाला स्वतःला काय दिसतं की हे लोक मानतात का? म्हणजे 70 वर्षापर्यंत लोकांची प्रयत्न संवाद मध्ये आपलं स्वागत. एक आला ऑल नाईट झाला, त्याच्यानंतर ते परत लग्न होतो लाला. आणि सगळ्यांना जे ओपीडी मध्ये जितके पेशंट होते तिथे मोर देन 100 सगळ्यांना त्यांनी मिठाई बांधलं, तिकडेच वाढली ती सगळ्याला त्यांनी. आणि अजून परत ते मला पत्र व्यवहार चालू आहे, तुमची कृपावर सगळं ठीक आहे. तो आता आजच्या जमान्यामध्ये नामर्दगी कशी. पण हे पुरुषांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत पण हेच लागू होतं का? बिलकुल लागू होतं. स्त्रियामध्ये फिमेल हॉर्मोन केव्हा केव्हा 45-50 नंतर जेव्हा पाळी जातात त्याच्यानंतर कमी होत. ते वेळा योनी मार्गात थोडा सुका पण होता आणि संभोग करायला गेला तर थोडा पेन वगैरे होऊ शकतात. ते वेळा काय यू कॅन यूज कम लुब्रिकेशन, काय चिकट. ते फिमेल हॉर्मोन, ते फिमेल हॉर्मोन्स आपण सोयाबीन्स मध्ये जास्त राहतात, ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये जास्त राहतात. आणि जरूरत लागली तर डॉक्टरची देखरेख हेठळ तुम्ही काय हॉर्मोन्स पण घेऊन शकतात. जसं मी सांगितलं वायग्रा पण घेऊन ते कंटर डॉक्टर ऍडवाइस, कारण ते प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे. आणि सेक्स 2 कान मध्ये आहे, 2 पायामध्ये नाही. म्हणजे सेक्स लाईज बिटवीन द 2 ears and not between the 2 legs. If you think you are young and effective, you remain effective. And if you think that you are old and useless, you become. सेक्सची काही एक्सपायरी डेट नाही काय. इथे अजून एक प्रश्न आहे जो सामाजिक प्रश्न आहे खऱ्या अर्थाने. 2 खरे प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा आहे की लोकसंख्या. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत बघा, की एक तर एवढा परंपरा आहे, एवढी वारसा आहे शहाणपणाची, तो लुप्त झालेला आहे. आणि सेक्स ही एक अधर्म आणि भयंकर गोष्ट आहे असं मानण्याची एक कालखंड होऊन गेलेला आहे. आणि तरीही आपली लोकसंख्या जे ओपन म्हणजे फ्री सेक्स असलेल्या देशांपेक्षाही प्रचंड वाढलेली आहे आणि ती असाधारण वाढलेली आहे. तर सेक्स बद्दलचं शहाणपण ज्ञान या पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये उपयुक्त ठरू शकतं. ते कसं ठरू शकतं? एकच उपाय राहायचा, सेक्स एज्युकेशन. सगळ्या मुलाला द्यायला पाहिजे, टेलिव्हिजन वरती द्यायला पाहिजे, सगळा वडीलला द्यायला पाहिजे, म्हणून आई वडिलांना द्यायला पाहिजे. सो दॅट दे कॅन इम्पार्ट प्रॉपर सेक्स एज्युकेशन टू द चिल्ड्रन, सो दॅट वी कॅन फॉर्म अ हेल्थी सोसायटी. आणि सेक्स एज्युकेशन why sex education does not mean teaching people to know what they do not know, but it means teaching them to behave as they do not behave. म्हणून सेक्स एज्युकेशनचा मतलब हे नाही की आपल्याला लोकांना हे शिकवायचं ते लोकांना येत नाही, पण आता आचरण करायचं शिकवायचं आहे जे लोक तसं आचरण नाही करत. पण अज्ञानामुळे एड्स आणि वाढते असं तुम्हाला वाटतं काय? आय कॅन अंडरस्टँड. कोणी लिहिलेलं आहे अगदी चांगला, एलिझाबेथ टेलर लिहिलेला आहे की आय कॅन अंडरस्टँड. इट इज सॅड दॅट पीपल आर डाईंग ऑफ एड्स, बट इट इज बॅड दॅट पीपल आर डाईंग ऑफ इग्नोरन्स. हे सगळ्यांचा एकच मात्र उपाय, अज्ञानाने मरता ठेवाय. आणि मी तुम्हाला सांगू की एड्सला कंडेम करू नका, त्याला कंडोम करा. कंडोम म्हणून निरोध. डोंट कंडेम इट, जस्ट condom. That should be the message. This will help both population explosion as well as
HIV control. Otherwise, whatever budget the finance minister gives, country cannot follow. पण मला आता दुसरं एक सांगा, तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एवढा काळ या समस्येशी लोकांच्या शहाणपणासाठी तुम्ही काम करता आहात, तर एवढ्या या सगळ्या काळात तुम्हाला लोकांमध्ये बदल होताना दिसतोय का लोक कसेच आहेत असं वाटतं? बदल झालाय? मी सुरुवाती KEM हॉस्पिटलमध्ये जे वेळा डिपार्टमेंट ओपन केला होता 25 वर्ष अगोदर, एक दोन फिमेल्स पण नाही आली होती 2 वर्षात. आणि आता या येऊन सांगते, डॉक्टर माझ्या नवऱ्याला ठीक करा, नाहीतर मी लग्नातून बाहेर जाते, आय एम वॉकिंग आउट ऑफ मॅरेज. यंग मुली येऊन म्हणतात, डॉक्टर मला समाधान होत नाही, काय प्रॉब्लेम आहे जरा बघा. आता किंवा 25 वर्ष अगोदर शक्य नव्हतं. आणि हे एक म्हणून सेक्शुअल राईट इज अ बेसिक ह्युमन राईट अँड नीड्स टू बी रिस्पेक्टेड. अजून एक गोष्ट की सगळ्यांच्याच नशिबी देशभरात कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत प्रकाश कोठारी नसतात, डॉक्टर प्रकाश कोठारी. तर अशा वेळेला आपल्या जवळ असलेल्या सेक्सॉलॉजिस्ट बरोबर आहे, क्वॅक नाही, योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो, हे ओळखायचं कसं? व्हेरी डिफिकल्ट. त्याचे बद्दल मी तुम्हाला एक चांगला सांगू काय? संवादचा प्रोग्राम जास्त समजला. संवाद म्हणजे चांगली. यू विल एग्री विथ मी, टेलिव्हिजन आता सगळी जागावरती आहे. आपण कोण बनेगा करोडपती हे संवाद प्रोग्राम करून शकतात आणि लोकांना मदत करू शकतात. तर हे पण प्रोग्राम करून लोकांना मदत करू. एक अत्यंत समज म्हणजे लोकांमध्ये एक समज आहे, पुरुषांमध्ये समज आहे, आणि ती ज्या मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या समजामुळे अनेक त्याच्यावर आधारलेली पुस्तकं, शहाणपणा लिहिल्या गेलेला आहे, व्यक्त केलेला आहे, की मोनोगामी आणि पॉलिगामी असण्याबद्दल, की नैतिकतेच्या संदर्भामध्ये प्रश्न असा आहे की पुरुष हा अनेक स्त्री वादी आहे, मूलतः म्हणजे जीन्स मध्ये, शरीरामध्ये बनवला गेलेला आहे, आणि स्त्री ही एक पुरुष वादी आहे, असं आहे का? सायन्स असं सांगतं का? नाही, असं नाही. पहिला तो पॉली मीन्स मॉर अँड गॅमस मीन्स मॅरेज. आपले हिंदू लोक मध्ये जास्त होत नाही. सो अ मॅन कॅन बी पॉली इरोटिक अँड अ वुमन इज मोनो इरोटिक, तसं तुम्ही म्हणता. असं काय, इट ऑल डिपेंड. अननेसेसरी पुरुषांना दोष द्यायची काय आवश्यकता नाही, गैरसमज दूर करायची आवश्यकता आहे. अ मॅन अँड वुमन कॅन बी मोनो इरोटिक, कॅन बी पॉली इरोटिक. इट डिपेंड्स अपॉन वन सिच्युएशन टू अनादर, वन मूड टू अनादर. पण हे असणं हे आतमध्येच असतं का, त्याच्या हातात नसतं का? नाही, असं सांगता येत नाही. केव्हा केव्हा सिच्युएशन पर पण अवलंबित होऊ शकतात. पण जास्त बाय अँड लार्ज इट इज इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. त्याची पर्सनॅलिटी, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. टू बी पॉलिगॅमस, टू गो आउट ऑफ मॅरेज, हे सगळे इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी राहतात. जेव्हा लोक असतात ते काल स्त्रियाबरोबर पण they will observe their own discipline. It's individual personality, definite personality. Individual's own personality, his own mental makeup, nothing more than that. अखेरचा प्रश्न विचारतो की ह्या देशाच्या, या समाजाच्या काम जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णतः पॉझिटिव्ह, आणि तो एक धर्म आहे, ती एक कला आहे. या पद्धतीने जो अगोदर विचार केला होता तसाच आता पुन्हा होऊन तशा प्रकारची शास्त्र कला मुक्तपणे उभ्या राहतील संपूर्ण समाजात, त्याला प्रोटेस्ट होणार नाही, अशी तुम्हाला आशा वाटते पुढच्या काळात? का ते होत राहील? ते आता सुरू झालेलं आहे. डिपार्टमेंट ऑफ सेक्शुअल मेडिसिन KEM हॉस्पिटलमध्ये खुललेलं आहे. आणि जेव्हा गव्हर्नमेंट पण कोण सेक्सॉलॉजिस्टला अवॉर्ड देतात, नॅशनल रेकग्निशन करतात, सेक्शुअल मेडिसिन मध्ये पद्मश्रीचा अवॉर्ड दिला, दॅट बिकेम अन इंटरनॅशनल न्यूज ऑल ओव्हर दी वर्ल्ड की द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रेकग्नाइज्ड सेक्सॉलॉजिस्ट. हे अमेरिकेमध्ये मास्टर्स अँड जॉन्सनला नाही केलेलं आहे, नाही केलं, ते काम इकडे. तुम्ही आशावादी आहात? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि संवाद मध्ये 3